तर नमस्कार ट्रेडर मित्रांनो. आज आपल्या बरोबर आहेत सौरभ शिंदे. बोलूया त्यांच्याशी. त्यांचा ऑप्शन्स मधला प्रवास, वर्कशॉप कसे झाले, काय काय अडचणी आल्या आणि मग आत्ताची त्यांची ट्रेडिंग मधली कन्सिस्टन्सी किंवा जी काही कंडिशन आहे ती. सौरभ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बोल ना, तुझ्या बरोबर कुठं राहतोस, काय करतोस, अ, शिक्षण, व्यवसाय करत असतील तर काय, किंवा आता जॉब. मी सध्या मी सध्या जॉब करतोय आणि मी ट्रेडिंग जवळपास एक 5-6 वर्षापासून करतोय. म्हणजे जेव्हा कॉलेज लाईफ होतं तेव्हापासून इंट्रोड्यूस झालो होतो. मग त्यानंतर मग कॅपिटल वाढत गेलं, वाढवलं. मग परत काही म्हणजे बाहेरून म्हणजे जेवढं नॉलेज स्वतः गेन करता येत होतं ते तेवढंच केलं. पण हम्म. ऑप्शन्समध्ये मोस्टली पहिला स्विंग ट्रेडिंग करायचो. स्विंग नंतर ऑप्शन्समध्ये आलो. ऑप्शन्समध्ये आल्यानंतर मग जरा जे स्टार्टिंगचे इनिशियल डेज असतात ते तर प्रॉफिट मिळालं चांगलं. चांगलं म्हणजे सर रोजचं दीड-दोन लाखाच्या आसपास होतं. पण परत जेव्हा जो बॅकफुटला लागलो म्हणजे एक माइंडसेट चेंज होते म्हणजे ट्रेडिंगमध्ये माइंडसेट किती महत्वाचं असते हे त्यावेळी कळालं. मग त्यानंतर परत सायकोलॉजी एवढी खराब झाली सर की परत बऱ्याचशाच गोष्टी झाल्या लाईफमध्ये की म्हणजे परत मित्रांकडनं झालं, लोन झाले त्यासाठी, मग परत ते बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, सगळं झालं. मग त्यानंतर परत 2-3 वर्ष गॅप घेतला. पण परत आता जरा वाटत होती की बाबा आपण हळूहळू छोट्या कॅपिटलनं स्टार्ट करूया. म्हणून मग मी स्टार्ट केलं म्हणजे 1 जानेवारी पासून मी स्टार्ट केलं. 2026च्या म्हटलं मग पहिला दिवस माझा आहे स्टार्ट माझा करू. रेफरन्स मग कसा शेवटी मिळाला? परत बरी छोटे कॅपिटल आहे. आवाज आवाज थोडस तुमचा डिस्टर्ब. रेफरन्स तर इंस्टाग्रामला मिळाला. ओके. आणि वर्कशॉप कधी केलंस तू? इंस्टाग्रामला मिळाला होता. वर्कशॉप कधी केलं? अं, फेब्रुवारी एंडचा वर्कशॉप केलं सर. 26, 25? नाही आपला अं, हा 26, 27, 28चं. नाही नाही नाही, ते नाही म्हणत मी. 2026चा फेब्रुवारी की 2025चा? नाही नाही आत्ता 26चा. हा, 2026चा. आणि जॉब कुठं 26. करत होतास, किंवा आता कुठं सुरू आहे तुझा जॉब? मग तेव्हा नाही करतोय मुंबईतच करतोय. ओके. आता राहायला मुंबईतच तू? मुंबईत आहे मुंबईत आहे. ओके. आणि जॉब काय चाललंय तुझं? मी सायबर सिक्युरिटीमध्ये आहे. ओके. मग वेळ मिळतोय का ट्रेडिंगसाठी, म्हणजे सकाळचा? वेळ ऑफिसला आता कसं करतोय म्हणजे जेव्हापासून आपलं लेक्चर्स वगैरे झाले, वर्कशॉप झालं, त्यानंतर परत सवय लावली की ऑफिसलाच लवकर जातोय. 9 पर्यंत मी ऑफिसलाच पोहोचतोय. हा. 9 ते 10 ऑफिसमध्ये कोणच येत नाही. 10 नंतर सगळे यायला चालू करतात. तोपर्यंत ट्रेड घेऊन ऑफिसचं काम 10 वाजता स्टार्ट करतो. बर. मग आता काय चेंज झाला तुझ्या ट्रेडिंग? त्यामुळं मग परत इंस्टाग्रामवरनं पहिला कसं होतं सर की बऱ्याचशाच गोष्टी डोक्यात होत्या. कारण झिरोपासनं एकदम हाय पर्यंत गेलो होतो आणि त्याच हायपासनं परत झिरोचं मायनस पण झालं होतं. ओके. पण परत काय झालं की 1 जानेवारी पासून स्टार्ट केलं. 2026चा म्हटलं पहिला दिवस आहे करू स्टार्ट. पण शेवटी परत तो महिना आणि परत फेब्रुवारी महिना परत त्याच गोष्टी झाल्या. म्हणजे प्रॉफिट पण व्हायचं, पण लॉसेस मोठे घ्यायचे. ओके. मग परत सर खरं सांगतो, जेन्युइनली सांगतो, इंस्टाग्रामवर तुमची रील बघितली होती. परत तुमचं युट्यूब चॅनल बघितलं. इन्स्टाचे सगळे तुमच्या रील्स सगळे स्क्रोल करत गेलो. त्यानंतर म्हटलं की म्हणजे वर्कशॉपची जी फी आहे ती मला थोडीशी वाटली की बाबा हे आहे. पण म्हटलं जर नॉलेजेबल पर्सन असेल तरच तो तेवढ्या हक्कानं हे करू शकतोय. मग म्हटलं असे पण एवढे गेलेत आणि तसे पण आपले गेलेत. बघूया सेशन ट्राय करून. म्हणजे एक शेवटची होप असते ना सर, तशा वेळेनं मी केलं होतं. आणि ती होप आज सर जवळजवळ मागचा अखंड महिना आहे. एकही दिवस लॉस नाही. म्हणजे किती आपण भांडवल तिथपर्यंत तुम्ही जेव्हा वर- वर्कशॉप स्टार्ट केलं, हा, स्टार्ट वर. माझं सर त्यावेळेला 60,000 होतं. जेव्हा मी वर्कशॉप झाल्यानंतर माझा पहिला 1 मार्चला मी ट्रेड घेतला तेव्हा माझं 60,000 कॅपिटल होतं सर. ओके. त्यानंतर 15 दिवसात ते कॅपिटल मी डबल केलं. डबल केलं त्यानंतर मी अर्धी अमाऊंट काढून घेतली. अर्धी अमाऊंट काढून घेतली. त्यानंतर परत 15 तेव्हा आपलं बोलणं झालं होतं. मग त्यानंतर हम्म. परत 15 दिवसानं स्टार्ट केलं परत. पुढच्या 15 दिवसात ते आजपर्यंत, आज 4 तारीख आहे, अमाऊंट परत डबल झाली होती. ओके. वर्कशॉप केलास 3 दिवस आणि लगेच सगळं समजलं, जुना तुझा अनुभव होता थोडाफार म्हणून, की काही मदत घ्यायला लागली तुला? स- अनुभव हा.
मदत म्हणजे तुम्हाला जरा थोडंसं मेंटली थोडा इश्यू होता. तो तुम्ही जसं आणि एक म्हणजे चांगली गोष्ट मला वाटली, की मेंटॉर कसा असावा, की जेव्हा आपल्याला अडचण आहे तेव्हा मेंटॉर उभा राहायला पाहिजे. आणि ह्याच्या आधी पण मी बरेचसेच वर्कशॉप केले सर. 30-30, 40,000 पण मी भरले वर्कशॉपसाठी. पण जर मेंटॉरला मेसेज करतोय ना, तर मेंटॉर लगेच रिप्लाय करतोय, की "हां, आपण बोलूया. हे कर." मग तुमचं जे मार्गदर्शन आहे ते चांगलं लागलं आणि बाकीच्या गोष्टी तुमची समजून सांगण्याची पद्धत आहे आणि ती एकदम कन्सेप्ट फिट बसते डोक्यात. कारण तुमचा पण तेवढा अनुभव आहे त्यामुळे त्या गोष्टी फिट बसतात डोक्यात आणि मोस्टली मी फुलबॅक स्ट्रॅटर्जीवर काम करतोय आता. तर फुलबॅक वरती सर म्हणजे चांगला हात बसलाय. हं. आता काय तुझं प्लॅन पुढचा? आता पुढचा प्लॅन म्हणजे माझा स्टार्टिंग इनिशियल प्लॅन काय आहे, की आता जेवढी आता अमाउंट आहे त्यातल्या आता थोडी विड्रॉ करेन मी मंडेला आणि त्यानंतर आहे त्याच अमाउंट वरून मंथली स्टार्ट म्हणजे एक मोठी अपेक्षा नाहीये काय. फक्त मंथली एक थोडंसं बाबा एक 20,000, 25,000, 30,000 मंथली आपलं एक जनरेट व्हावं हळू-हळू. मग तोपर्यंत आपला माइंडसेट आणि तुम्ही जसं म्हणताय, की स्ट्रॅटेजी आणि माइंडसेट दोन्ही एकत्र घेऊन आपल्याला पुढे चालायचं. आता माझा तरी असा प्लॅन केलाय मी, की बाबा एक सगळं एकदम डोक्यावर घेऊन बसण्यात काही पॉईंट नाहीये. हळू स्टार्ट करू. चमत्कार होत नाहीत, मी म्हणतोय तसं, की ती प्रोसेस असते. हळूहळू पॉझिटिव्हिटी येते, बरोबर कॉन्फिडन्स. आहे सर. प्रोसेस असते. ते रेग्युलर रुटीन होत जातं. प्रॉफिट मिळवणं इतकी होऊन सोपी जातं. आहे. तुम्ही जर मेंटली न्यूट्रल लावून रिॲक्ट झाला तर आता त्याचा अनुभव तू घेतोयसच. बाकीच्या हो. मित्रांना काय सांगशील, की हो. जे शिकलेत आपल्याकडं पण अजून अडकळतायत? हो. बाकीच्या तर मित्रांना मी सांगेन, की एक तर स्ट्रॅटेजीवर फोकस करा. जास्त एक्स्ट्रा काही गेन करायला जाऊ नका. सेम डे तुम्ही स्ट्रॅटेजीवर फक्त फोकस करा. कुठे अडलं तर सरांचं मार्गदर्शन तर आहेच आपल्याला. सरांचे जे लेव्हल्स आहेत, त्या लेव्हल्स इतके अॅक्युरेट निघतात, की म्हणजे विचारच नाही करू शकत, की आपण इतके अॅक्युरेट. तर मी गेल्या 30 दिवसाचं बघतोय, तर 30 दिवसातल्या एकही दिवस फेल झालेला नाहीये. एकही दिवस म्हणजे सरांनी ज्या लेव्हल्स दिल्या, त्यामुळे स्वतःवरती फोकस करा आणि माइंडसेट फक्त ह्यात तुमचं काही अवघड नाही ह्यात. तुम्ही सरांचे जे स्ट्रॅटेजी आहेत त्यावरून तुम्ही सगळं करू शकता. फक्त माइंडसेट सरांनी जे सांगितलंय, की स्टार्टच्या पहिल्या सेशनमध्ये जे सांगतात सर, की कसं करायला पाहिजे, काय तुमचा माइंडसेट कसा पाहिजे, त्याच्यावर जर फोकस केला तर तुम्ही सक्सेसफुल एक ट्रेडर बनू शकता. आणि ज्यांना शिकायचं आहे आपल्याकडं, शिकायचं आहे ज्यांना, हो. त्यांना काय सांगशील, की ऑप्शन्स मध्ये खरंच हो. प्रॉफिट मिळतो का? मुळात ऑप्शन्स बद्दल किती गैरसमज आहेत तुला माहितीये, की त्याचा थिटा, मग ते प्रीमियम झिरोज होतात, बायरला शक्यच नाही प्रॉफिट मिळवणं. तर हे खरं आहे हो. का? प्रॉफिट करणार. हे खरं आहे का? हा ते पण एक नाण्याची दुसरी बाजू आहे सर. पण जर हो, हो. ते नाण्याची दुसरी बाजू आहे. पण तुम्ही जर तुमच्या एका सेटअपवरती आणि स्ट्रॅटेजीवरती जर तुम्ही आहात, कन्सिस्टंट आहात आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आहे, की कन्सिस्टन्सी पाहिजे प्रत्येक गोष्टीत. हे मी शिकलो. कारण मी आधी कसं करायचो, की प्रॉफिट छोटे घ्यायचो, पण लॉस मोठे घ्यायचो. म्हणजे एका आठवड्याचं मी एका दिवसात सुद्धा घालवलं. म्हणजे एक वीक मी कन्सिस्टंट केलोय, पण मंडेला माझं ते सगळं वाईप झालं. पण जेव्हा कन्सिस्टन्सी कराल आपण, माइंडसेट आपला प्रॉपर होईल, डोकं शांत ठेवून जेव्हा आपण ट्रेड घ्यायला चालू करू, त्यावेळी सर नक्कीच मदत होते. आणि ऑप्शन्स मधनं जर म्हणजे एक म्हणतो एक स्ट्रॅटर्जी बाबा मला 10च पॉईंट घ्यायचे भले पुढचे ते 100 पॉईंट्स का जाईना पण त्या स्ट्रॅटर्जीवर जर तुम्ही राहिला की बाबा हा हे माझे एवढे लॉट कॅपिटल बाबा माझी लॉट साईज एवढी फिक्स आहे माझं टार्गेट फिक्स आहे आणि स्टॉप लॉस फिक्स आहे ह्या जर गोष्टी तुम्ही कंटिन्युअस केल्या तर तेव्हा तुम्हाला रिझल्ट नाही करणार पण जेव्हा मंथ एंड होईल त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळणार. लॉट साईज किती मॅटर करते आपल्या लॉस प्रॉफिट? आता तू लॉसेस पण भरपूर घेतलायस म्हणून तुला विचारतोय, की लॉट साईज वर कन्सिस्टंट राहणं किती गरजेचं आहे? फिक्स राहणं, फिक्स तर लॉट साईज वर काम करणं किती गरजेचं आहे? कारण सर लॉट कारण सर कसं होतंय जशी लॉट साईज वाढत जाते ना सर तशी मनातली भीती पण वाढत जाते. जेवढा लॉट साईज कमी असेल तुमची म्हणजे 2 किंवा 4 इनिशियल तुम्ही 1 किंवा 2 वरून स्टार्ट करा. जर तुमचा कॉन्फिडन्स आला तर तुम्ही 4 वर जावा. मॅक्सिमम 5-6 लॉट वरती काम करा. पण जेव्हा तुम्हाला वर्ष 2 वर्ष होतील म्हणजे मी तर माझं एक एक्सपिरियन्स सांगतो की 2-3 वर्ष होतील तेव्हा तुम्ही लॉट साईज वाढवा. असं माझं तरी एक आत्ताचा माइंडसेट माझा असं झालंय. नाहीतर लॉट साईज वाढवणं कारण मी सर अक्षरशः मी त्यावेळेला बँक निफ्टीमध्ये 10,000 क्वांटिटीमध्ये पण काम केले आणि असा स्टेडी बसलेला असतो की भले लॉस आहे ना सर स्टेडी बसलेला असतो पण लॉस ऍक्सेप्ट करत नव्हतो आणि प्रॉफिट 4 पॉईंट 5 पॉईंट 10 पॉईंट घेऊन बाहेर पडायचो पण लॉस मी 100-100 150-150 पॉईंट पण थांबलो.
आता चेंज त्यामुळे व्हायला माइंडसेट तुमचा असणं आणि ते वर्कशॉप एवढं होय होय सर, नक्की नक्की नक्की. आणि त्यात काय अडलं तर तुम्हाला फोन असतोय सर, की सर वेळ द्या, फोन करायचा आहे. सगळ्यांना सपोर्ट करायची तयारी असते आणि तसा वेळ देतोय आपण अजून तरी ते सगळं शक्य होते तोपर्यंत. तर शुभेच्छा तुझ्या पुढच्या हम्म. प्रवासासाठी. लवकरच चांगल्या अमाऊंटने आपण पुन्हा भेटू. तर- हा रिव्ह्यू मीटिंग किंवा ही तुझ्याबरोबरची मीटिंग घेण्यापाठीमागचा कारण असं होतं की ज्यांनी वर्कशॉप केले 1.5-2 वर्ष अजून झगडत आहेत, जुनं बरंचसं डोक्यात क्लटर आहे, ते अजून वाईप आउट होत नाही, किंवा तुझं जसं झालं तसं पुन्हा पुन्हा आपण सेम चुका करत राहतो. त्या मार्केटमध्ये एक सत्य आहे की डिसिप्लिन नसेल आपण तर मेंटल लेवल मुळे ना, आपल्या म्हणजे तशा विचार करण्याच्या पद्धतीमुळं आपण एकच चूक परत परत करत राहतो आणि ते मग मोठे लॉस घेणं किंवा 2-4-8 दिवस प्रॉफिट होतोय पडतोय बरोबर. आणि लॉस घेऊन पूर्ण मिळवलेला प्रॉफिट वाईप आउट करणं. तर ह्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर एक सिस्टीम झालं ना. करायला लागते की बाबा मला माझी लॉट साईज ही आहे, मला काम असं करायचं, माझं सेशन फॉलो करायला पाहिजे, बरोबर. आणि माझा चार्टवरचा पॉईंट ही फिक्स आहे की मी असं असेल तरच मी रिॲक्ट होणार आहे, अदरवाईज मी वेट वॉच मोडमध्ये आहे. आणि मग ती मिळणारी आणि विनिंग आहे ना, मग ती भलेही छोटी असेल ना, पण हळूहळू हळू तुला कॉन्फिडन्स देत जाते. आणि हीच हाच सेटअप किंवा हीच सिस्टीमनी एखादा कॉन्फिडन्स देते सर. लुजर पण पुन्हा कन्सिस्टंट प्रॉफिट मेकिंग मध्ये चेंज होऊ शकतो, किंवा बिगिनर आहे आपण नवीन आहे तर हळूहळू जाणं या प्रोसेसमधून कंटिन्यू होणं, तो कॉन्फिडन्स गेन करणं आणि मग पुढे जाऊन तुम्हाला म्हणजे स्काय इज द लिमिट म्हणतात ना, तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत या मार्केटमध्ये. तर सुरुवात जसं तू हो, नक्की सांगतोस नक्की सर. दादीचाही अनुभव होता, तसं राहणं चांगलं राहतं आणि त्याचे रिझल्ट येतातच. आपल्याकडे शेकडो मेंबर आहेत जे असे 20-30-40 हजारात सुरुवात करून आता लाखो रुपयाच्या भांडवलावर काम करतात. बरोबर बाकी आहे. स्ट्रॅटर्जीमध्ये ऑल इन वन आपण प्रयत्न केलाय, म्हणजे प्राइस ऍक्शन आणि इंडिकेटरचा ब्लेंड करून एक अॅक्युरेसी मिळवण्याचा. तर रिझल्ट कसे आहेत त्याचे, Accuracy. तुला काय नाही, वाटतं? रिझल्ट सर, म्हणजे स्ट्रॅटर्जीचे रिझल्ट हे 100% आहेत सर. कारण मी माझ्यामध्ये तुम्हाला पहिल्या का दुसऱ्या दिवशी सर मेसेज केला होता आपल्या ह्याच्यानंतर, वर्कशॉप नंतर, की सर थँक्यू वरून, की बाबा मला परत कॉन्फिडन्स आला की बाबा ह्यात मी काहीतरी करू शकतो. का तर त्या स्ट्रॅटर्जी म्हणजे एक आपल्याकडे म्हणजे म्हणतो ना आधार आहे त्या गोष्टीचा, की बाबा ह्या भले स्टॉप लॉस जरी असेल तरी स्ट्रॅटर्जीवर स्टॉप लॉस छोटा आहे. त्यामुळे जास्त स्टॉप लॉस मोठा घ्यायचा आणि तो स्टॉप लॉस इझिली कव्हर होईल एवढा स्टॉप लॉस येतोय आपल्याला. म्हणजे ऍक्सेप्ट एका करायला ट्रेडमध्ये तो स्टॉप लॉस होऊन आपलं टार्गेट पण होऊन जातं. रिकवर होतो तो फक्त पुढच्या. एकच आहे की लॉस ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. आ- आणि रिकव्हर होतो. आणि भले सेम डे पण तुम्हाला जर स्ट्रॅटर्जीनं दिलं ना, तर तुम्ही एक स्टॉप लॉस घेतलाय, पण समजा तुम्हाला 12-12:30 नंतर मिळाली एक ऑपॉर्च्युनिटी, तर त्यात ती स्ट्रॅटर्जी अशी वर्क करेल की तुमचा जो जुना लॉस, जो काही समजा फॉर एक्झाम्पल 4 लॉटने केलाय, तुम्ही 10 पॉईंट किंवा 15 पॉईंटचा एसएल घेतलाय, तो घेऊन तुम्ही ते कव्हर करून तुम्हाला डबल मिळून जाईल. तर असे तुझ्या पण आपली स्ट्रॅटर्जी वर्क करते. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे तर अॅक्युरन्सी आहे 100% सर. ओके, थँक्यू, तू वेळ दिलास त्याबद्दल. आणि थोडंफार मार्गदर्शन आता बाकीच्यांनाही होईलच. पुढच्या तुझ्या ट्रेडिंगच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. आणि भेटूया थँक्यू आपण थँक्यू लवकरच. सर. कधी येतोस की नाही हे कोल्हापूर? मार्गदर्शन राहू दे सर. कॉन्फिडन्स येतोय. कोल्हापूरला कधी? कोल्हापूरला असतोय सर, म्हणजे पाहुणे आत्या वगैरे आहे कोल्हापूरला. ओके. आत्या मग वगैरे तू आहे, येणं असतं. गाव- आलो की आता अ, मूळ गाव कुठलं तुझं? सर सांगलीच आहे मी. सांगली. किती वर्ष सांगली झाली सांगली सर. मुंबईत, किती वर्ष झाली? सांगली सर. अ, मुंबईत सर आता 4 वर्ष झाली मला. ओके. चालेल, भेटू लवकरच. तर मित्रांनो, चालेल बऱ्याचशा चालेल सर, नक्कीच सर. तुम्हाला मी स्ट्रॅटेजी बरोबर दिलेल्या आहेत, ज्यामध्ये डिसिप्लिन राहणं महत्वाचं किती आहे त्याही गोष्टी तुम्हाला समजलेत. स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी जसं मी सांगितलं तशी तुम्हाला हायर विनिंग रेट आहे त्याचा. थोडंसं न्यूट्रल माइंडसेटमध्ये राहा. प्रॉपर स्ट्रॅटेजी नसेल समजली तर समजून घ्या आणि कन्सिस्टन्सी मिळवा. भलेही ते छोटे प्रॉफिट असू देत, पण हळूहळू घेत चला. ती जिंकण्याची सवयच तुम्हाला पुढं तो जो गरजेचा कॉन्फिडन्स आहे ना, तो देते. अचानक लॉट वाढवणं किंवा लॉटरीसारखं ट्रीट करणं बंद करा आणि स्टेप बाय स्टेप चालायचा प्रयत्न केला तर ऑप्शन्स
दी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला मार्केटमध्ये सस्टेन होण्यासाठी, चांगला इन्कम सोर्स करण्यासाठी. तर धन्यवाद आणि आभार तुझी, सौरभ. थँक्यू, थँक्यू सर. थँक्यू सर. चला.